पाहत आहात .com महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्राचा आवाज तुमच्यासाठी खास. महाज्योतीच्या मार्फत PhD धारक विद्यार्थ्यांना जे विद्यावेतन मिळतं ते विद्यावेतन अद्याप मिळालं नाही. बरेच दिवस झालं या विद्यावेतनामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात किंवा संशोधनात खूप मोठी अडचण येत आहे आणि याच्यावरच मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी लढा उभारलेला आहे. आज आपण वैभव सोलनकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. महाज्योती म्हणून एक संस्था आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याचं कार्यालय नागपूर येथे आहे. महाज्योतीमध्ये 900 विद्यार्थी PhD धारक आहेत. त्या विद्यार्थ्यांना शासन विद्यावेतन देतं. तर ते विद्यावेतन सरकारने 2 वर्ष झालं दिलं नाही. 126 कोटी रुपये सरकारकडे त्याचे प्रलंबित आहेत. महाज्योतीच्या संचालकांना फोन केला, त्यांनी असं सांगितलं की आम्ही सरकारकडे मागणी पुरवणी दिलेली आहे. मग माझा अर्थमंत्र्यांना असा सवाल आहे की तुम्ही 126 कोटी रुपये अद्याप 2 वर्षामध्ये दिले नाहीत. तुम्हाला असं वाटलं नाही की महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना पैसे द्यावेत? त्या विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांचा महिन्याचा खर्च आहे, त्यांचा मेसचा खर्च आहे, जेवणाचा खर्च आहे, त्यांचा तुम्हाला सांगतो यायचा जायचा खर्च आहे, ट्रॅव्हलिंगचा एक्सपेन्स आहे. ते विद्यार्थी PhD धारक असल्यामुळे त्यांच्या संशोधनावर हा परिणाम होतोय. ही जी चर्चा आम्ही बघतोय मीडियावर. तुम्ही अजितदादा पवार यांच्यावर डायरेक्ट आरोप केलेले आहेत. अजितदादांना या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे का? कशामुळे तुम्ही अजितदादांना टार्गेट केलेलं आहे? नाही, आम्ही अजितदादांवरती टार्गेट नव्हे, अजितदादांवरती आम्ही आरोपच करतोय की गेली 2 वर्षामध्ये तुम्ही अर्थमंत्री आहात ना, तुम्ही या वर्षभरामध्ये तुम्ही पैसे देऊ शकले नाहीत. 126 कोटी रुपये एका आमदाराचे 20-20 लाख रुपये जर तुम्ही एका वर्षामध्ये कट केले तर 126 कोटी रुपये तुम्हाला देता येतील सरकारला. पण अर्थमंत्री जाणून बुजून हे पैसे देत नाहीत. विद्यार्थ्यांनी याच्यावरती आंदोलनं केली, विद्यार्थ्यांनी कित्येक वेळा आंदोलनं केली, मोर्चे काढले, तरी सुद्धा तुम्हाला जाग येत नाही. आणि मग तुम्ही महाराष्ट्रभर फिरता की मीच अर्थमंत्री आहे, तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला पैसे देतो. मग 126 कोटी रुपये तुम्ही आतापर्यंत का दिले नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून अजितदादांनी जर हे पैसे दिले नाहीत तर त्यांच्यावरती, घरावरती आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून मोठा मोर्चा काढू. परत मग त्यांनी आम्हाला असं म्हणू नये की आपण सरकारमध्ये आहोत. तात्काळ या गोरगरीब विद्यार्थ्यांचे पैसे दिले पाहिजे. पण जर आता बघितलं तर हे जे सरकार आहे, या सरकारमध्ये भाजपचं देखील मुख्यमंत्री आहेत ना सगळ्यात महत्वाचं. मग तुम्ही ही मागणी तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमात का करत नाहीये? डायरेक्ट अजितदादांना टार्गेट करण्यापाठीमागे तुमचा हेतू काय? नाही, मुख्यमंत्र्यांनाही आम्ही याची मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री याच्यामध्ये लक्ष घालतायत. पण प्रामुख्यानं जे अर्थमंत्री आहे, ज्यांच्या हातामध्ये तिजोरी दिलेली आहे, त्यांना ठरवलं ना घरात प्रमुख कोण आहे. जरी भाजप प्रमुख असला तरी घरामध्ये कोणाला तरी अधिकार दिलेत ना पैसे वाटायचे. मग ज्यांनी पैसे वाटायचे अधिकार दिलेत त्यांनी 2-2 वर्ष पैसे द्यायचे नाहीत का? म्हणून अजित पवारांना टार्गेट आहे. अजित पवारांनी पैसे दिले पाहिजेत. मग स्वतः येऊन तर सांगितलं पाहिजे मी पैसे देतो म्हणून. तुम्ही काहीच सांगत नाहीत, तुम्ही त्याच्यावरती काहीच निर्णय घेत नाही. आता तुम्हाला याच्यावर कधीपर्यंत निर्णय होणं अपेक्षित आहे आणि पुढची दिशा काय असणार आहे तुमची? जर 1-2 आठवड्यामध्ये, साधारणतः 10 दिवसामध्ये जर त्यांनी ह्याच्यावरती मार्ग नाही काढला तर आम्ही अजित पवारांच्या बारामच्या निवासस्थानाच्या बाहेर थाळीनाद आंदोलन करू. थाळीनाद कशासाठी? तर जी थाळी वाजेल ते अजित पवारांच्या कानापर्यंत पोहोचली पाहिजे. विद्यार्थ्यांचे प्रश्न अजित पवारांच्या कानापर्यंत पोहोचले पाहिजे. विद्यार्थ्यांना होणारा त्रास त्या थाळीनादाच्या निमित्तानं त्यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून थाळीनाद आंदोलन करणार आहे.